नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 मधील भाग 1 अभ्यासला होता. प्रकरण क्रमांक 2चं जे नाव होतं ते म्हणजे भारतातील आद्य नगरे. आजच्या या भाग 2 मध्ये आपण 2.2 नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, 2.3 उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था, 2.4 नगरांचा ऱ्हास असे 3 घटक आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा 2.2 नगर आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. गाव वसाहतीचा विकास आणि विस्तार यातून हडप्पा संस्कृतीची नगरे उदयास आली. हे बघा, गाव वसाहतीचा विकास आणि विस्तार यातून हडप्पा संस्कृती नगरे ही उदयास आली. नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजाची पूर्ती करण्यासाठी नगरातले लोक नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहती वरती अवलंबून असतात. की आपण पाहिलं की गाव वसाहतीचा विकास आणि विस्तार झाला, आकर्षण झाला, यातून हडप्पा संस्कृती नगरे उदयास आली. नागरी जीवनाची आणि व्यवस्थापनाच्या गरजाची पूर्ती करण्यासाठी नगरातले लोक नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतीवरती अवलंबून असतात. दुसरं होतं हडप्पा नगरामधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी उपलब्ध होण्यासाठी गाव वसाहतीवरती अवलंबून राहावे लागेल. की बघा, हडप्पा नगरातील जे लोक होते याच्या दैनंदिन ज्या गरजा होत्या, अन्नधान्य होतं किंवा काही व्यापारी उत्पन्न होतं. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर चिकन माती असेल किंवा विविध प्रकारचे दगड असतील किंवा मौल्यवान खडे असतील किंवा विविध धातू असतील, हे सगळं उपलब्ध होण्यासाठी त्यांना गाव वसाहती वरती हे अवलंबून हे राहावे लागेल. अफगाणिस्तानच्या बदक्षण प्रांतातील शोर्तुगाय, बघा, अफगाणिस्तानमध्ये बदक्षण प्रांत आहे आणि त्या ठिकाणी हे शोर्तुगाय या प्रांतातील लाजवर्दी इंद्रनील, बघा, की अफगाणिस्तानमधील बदक्षण प्रांतातील शोर्तुगाय या प्रांतातील लाजवर्दी इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत. या इंद्रनील जो दगड आहे या दगडाच्या खाणी या ठिकाणी आहेत आणि या दगडापासून तयार केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी होती. की या ठिकाणी मेसोपोटेमियामध्ये या दगडांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. कोणत्या दगडांना? तर हे बघा, लाजवर्दी आणि किंवा इंद्रनील हे दगड आहेत. आणि ह्या दगडाच्या खाणी कुठे होत्या? अफगाणिस्तानमधील बदक्षण प्रांतातील शोर्तुगाय या प्रांतातील लाजवर्दी या प्रांतामध्ये लाजवर्दीच्या खाणी होत्या. या दगडापासून तयार केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी होती. बघा, हा तुम्हाला चित्र दिसतंय, हे लाजवर्दी इंद्रनील दगडाचं आहे आणि ह्या दगडापासून अनेक वस्तू तयार केल्या जायच्या आणि त्यांना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. छोटी नगरे आणि लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती आणि भटक्या लोकांच्या वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते. ही छोटी नगरे असतील, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती आणि भटक्या लोकांच्या वस्त्या यांचे जाळे हे अस्तित्वात होते. पुढचं घ्या, 2.3 उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. पहिलं बघूया यातलं उत्पादन. पहिलं म्हणजे शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची जी भांडी घडवणं आणि शेती करणं ही कामे स्त्रियांची होती. ज्यावेळेस शेती सुरुवात झाली त्या कालखंडामध्ये मातीची भांडी घडवणं, शेती करणं ही कामं कोणाची? स्त्रियांची होती. त्यावेळेस पुरुष काम करत होत्या. त्या ठिकाणी स्त्रिया मातीची भांडी हाताने घडत होत्या. की स्त्रिया ज्या राहायच्या या मातीची भांडी आपल्या हाताने घडत होत्या आणि पेरणी करण्यासाठी ते टेपरने वापरत होत्या. काय वापरत होतं? तर टेपरनं हे पेरणी करण्यासाठी ते वापरत होत्या. या पद्धतीमध्ये कुटुंबापुरते उत्पादन होत असे, मात्र अतिरिक्त उत्पादन होत नसे. की या पद्धतीत काय करायचं? कुटुंबाचं पालन पोषण होईल इथपर्यंत उत्पादन होत असे, मात्र अतिरिक्त उत्पादन हे होत नसे. दुसरं म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी, वाहतुकीसाठी होऊ लागला. की पूर्व हडप्पा संस्कृती काय कालखंडात काय घडलं? तर बैलाचा उपयोग हा कशासाठी? तर शेतीच्या कामासाठी आणि कोणासाठी? तर वाहतुकीसाठी होऊ लागला. कधी? तर पूर्व हडप्पा
संस्कृतीमध्ये काय करायला लागलं, तर बैलाचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी हा होऊ लागला. तिसरं म्हणजे चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये घडवता येणे शक्य झालं. की चाकाचा वापर सुरू झाला आणि चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी ही अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये घडवता येणं शक्य झालं. की आतापर्यंत जी मातीची भांडी घडायची ती हाताने घडवली जायची. आता मात्र हे चाकाचा शोध लागला होता आणि चाकाचा वापर सुरू केला होता आणि त्याच्यामुळे काय झालं, मातीची भांडी जी होती ही अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणात घडवता येणे शक्य झालं. कसली भांडी, तर मातीची भांडी. कशामुळे, तर चाकाच्या वापरामुळे. बैल जोतलेले नांगर वापरात आल्यामुळे शेतीचं उत्पादन देखील वाढलं. की आता जे नांगर होते हे कसे होते, तर बैल जोतलेले नांगर हे वापरात आले आणि परिणामी काय घडलं, शेतीचं उत्पादन देखील हे आता मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं होतं. शेतीचं उत्पादन देखील आता वाढलं होतं. चौथं आहे, पाचवं आहे, अन्नधान्याच्या मोबदल्यात इतर वस्तू घेता येऊ लागल्या आणि विनिमयाची सुरुवात झाली. या अन्नधान्याच्या मोबदल्यामध्ये आता इतर वस्तू देखील घेता येऊ लागल्या आणि विनिमयाची सुरुवात झाली. दुसरं म्हणजे व्यापार. आता जे विनिमय जे होतं हे कसं होतं, तर वस्तू विनिमय होतं. म्हणजे एखादी वस्तू द्यायची त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची. विनिमयामुळे काय घडलं, तर वस्तूची आयात निर्यात वाढली. काय झालं, तर आयात निर्यात ही वाढली विनिमयामुळे. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या प्रदेशाशी देखील व्यापार सुरू झाला. तर भारताच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरच्या ठिकाणी देखील व्यापार हा सुरू झाला. तुम्हाला चित्र दिसतंय हे बघा, या नकाशामध्ये हा जो भाग आहे हा मेसोपोटेमियाचा आहे आणि हा जो आहे हडप्पा संस्कृतीचा आहे आणि यातून व्यापार हा मेसोपोटेमियाशी होऊ लागला. मेसोपोटेमिया साम्राज्याचा संस्थापक होता सम्राट पहिला साग्रन. याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली. की हा जो मेसोपोटेमिया साम्राज्याचा जो संस्थापक सम्राट होता त्याचं नाव होतं पहिला साग्रन. याच्या कालखंडीमध्ये काय घडलं, तर हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी व्यापार हा वाढला. परिणामी या व्यापार वाढल्यामुळे नागरी हडप्पा संस्कृतीची मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट झाली. तिसरं म्हणजे सम्राट सागरच्या एका लेखामध्ये या व्यापाराचा उल्लेख आहे. की सम्राट सागरचा जो एक लेख आहे या लेखामध्ये या व्यापाराचा उल्लेख सापडतो आणि समुद्र व्यापाराला या काळामध्ये महत्व आले. त्यामध्ये दिलमुल बघा, त्यामध्ये काय आहे, तर दिलमुल म्हणजेच काय, बहरीन आणि मकन म्हणजे ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे काय, तर हडप्पा संस्कृतीचा भाग, अशा या तीन प्रदेशाचा उल्लेख हा या लेखामध्ये हा सापडतो. दिलमुल म्हणजे बहरीन, मकन म्हणजे ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा भाग होय. मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे. ते मेलुहा जे नाव आहे हे कशा मिळालं असावं, तर तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे. मेलुहामधून तांबे, हस्ततंत्राच्या वस्तू, इंद्रनील, लाजवर्दी, गोमेदाचे मणी, कापड, इमारती, लाकूड इत्यादी वस्तू तसेच माकडे, मोर हे प्राणी मेसोपोटेमियामध्ये निर्यात केले जात असे. हे बघा की मेलुहामधून पोट्यामध्ये काय निर्यात केलं जात असे, तर त्यामध्ये काय काय, तर तांबे, हस्तच्या वस्तू आहे, इंद्रनील, लाजवर्दी हा दगड आहे, गोमेदाची मणी आहे, कापड आहे, इमारतीचे लाकूड आहे, सोबतच काय आहे, तर माकडे देखील आहे आणि मोर देखील आहे. हे प्राणी जे मेसोपोटेमियामध्ये निर्यात हे केले जात होते. कुठून, तर मेलुहामधून. इजिप्तमधील राजघराण्यातल्या व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडामध्ये गुंडाळले जाईल. हे बघा, इजिप्तमध्ये जे राजघराण्याच्या व्यक्ती होत्या त्यांचा जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तींना कापडामध्ये गुंडाळलं जाईल आणि त्यासाठी निळं कापड वापरलं जात असते. त्याला ममी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारी जी नीळ होती ही हडप्पा
संस्कृतीचे व्यापारीच निर्यात करत होते, की त्यांना जी नीळ द्यायची ही हडप्पा संस्कृतीचे व्यापारी होते, हेच त्या लोकांना नीळ हे पुरवीत असे. निर्यात केलेल्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर, सोने, चांदी या गोष्टी मिळत असे, की ज्या गोष्टी निर्यात केल्या जात असे त्याच्या बदल्यामध्ये लोकर, सोने, चांदी या वस्तू हडप्पा संस्कृतीच्या लोकांना हे मिळत असे. हडप्पाकालीन नगरामध्ये कारखान्यासाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग असे, की हडप्पाकालीन नगरामध्ये कारखान्यासाठी काय होता, एक नगराचा एक स्वतंत्र असा एक विभाग होता. सिंधमधील चन्नुदडो एक स्वतंत्र ही औद्योगिक वसाहत होती. सिंध या ठिकाणी चन्नुदडो ही एक स्वतंत्र औद्योगिक वसाहत होती. कच्छ सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी, नागेश्वर, बक्सरा यासारख्या ठाण्याहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टीचा स्रोतापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, की कच्छ गुजरातमध्ये सौराष्ट्रामधील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी, नागेश्वर, बक्सरा यासारख्या ठाण्याहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टीचा स्रोतापर्यंत पोहोचणे हे सहज शक्य होत असे. पुढचे 3 व्यवस्थापन व शासन व्यवस्था. व्यापारी वस्तूचे उत्पादन, आयात निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे आणि गाव वसाहतीतील परस्पर संबंधाचे जाळे या सर्व गोष्टीचा व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा प्रस्थापित झाली असावी, की या ठिकाणी जे व्यापार वस्तूचं उत्पादन होत होतं, आयात निर्यात होत होती आणि त्यासाठी नगरे होते आणि गाव वसाहतीमधील परस्पर संबंध होते. याच्यावर हे स्पष्ट होतंय, की या सर्व व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा या ठिकाणी निर्माण झालेली असावी. नगररचना, विटा, वजनमापे, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच बाबतीमधले प्रमाणीकरण हे होत असेल, की नगररचना असेल, विटा, वजनमापे, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सगळ्याच बाबतीमध्ये प्रमाणीकरण हे होत असेल. प्रशासकीय यंत्रणेची जी सूत्रे होती ही धर्मप्रमुखांच्या हातामध्ये होती असं मानलं जातं. जी प्रशासकीय यंत्रणा होती यांची सूत्रे होती या धर्मप्रमुखांच्या हातामध्ये होती असं मानलं जातं. 2.4 नगरांचा ऱ्हास. ही शहरं होती यांचा ऱ्हास कसा झाला, नगरांचा ऱ्हास कसा झाला ते बघूया. पहिलं म्हणजे की एक असा अनुमान मानला जातो की बाहेरून जे आलेल्या लढाऊ जमाती होत्या, यांनी ही नगरे नष्ट केली असावी. बाहेरून ज्या लढाऊ जमाती आल्या होत्या यांनी हे नष्ट केलं असावं. दुसरं म्हणजे की मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार हा उतरणीला लागला असेल, की म्हणजे मेसोपोटेमिया आणि हडप्पा या दोघांचा जो व्यापार घडायचा तो व्यापार उतरणीला लागला, म्हणजे कमी प्रमाणात झाला असेल किंवा बंद होण्याच्या मार्गावरती आला असेल. कारण मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली होती आणि मेसोपोटेमियाची ही आर्थिक संपन्नता देखील ही कमी होऊ लागली होती आणि हे देखील कारण असेल आणि म्हणून हा व्यापार थंडावला असेल, किंवा सततच्या अंतर्गत लढाया हे देखील एक कारण असेल आणि त्याच्यामुळे देखील या नगरांचा ऱ्हास झाला असावा असं आपण सांगू शकतो. किंवा असे घडलं असेल की जी जमीन होती, जी पिकाऊ होती सुरुवातीला, तिचं रूपांतर पुढे या खारवट जमिनीमध्ये झालं असेल. म्हणजे जी पिकाऊ होती ती जमीन पुढच्या काळामध्ये रूपांतर हे खारवट म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन मिळत नाही अशी जमिनीमध्ये झालं असेल आणि तरी देखील उत्पादन घटलं असेल आणि नगरांचा ऱ्हास झाला असेल. किंवा काय घडलं असेल तर हवामानामध्ये काही बदल घडला असेल, की हवामानामध्ये काही बदल घडला असेल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झाला असेल आणि त्याच्यामुळे काय घडलेले तर पर्यावरणाचा ऱ्हास देखील झाला असेल, की हवामानामध्ये बदल झाला असेल, हे देखील कारण आपण सांगू शकतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊन ही नगर संपली असतील. 5वं आहे, इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले. की इसवी सनापूर्वी 2000 सुमारास काय घडलं तर हवामान कसं बनलं, शुष्क बनलं.
आणि शुष्क होऊन काय घडलं तर वारंवार दुष्काळ पडू लागले. दुष्काळ देखील पडला असेल वातावरण शुष्क झाल्यामुळे. दुष्काळ दोन प्रकारचा असतो, एक म्हणजे ओला दुष्काळ आणि दुसरा म्हणजे कोरडा दुष्काळ. ओल्या दुष्काळामध्ये खूप पाऊस पडतो, कोरड्यामध्ये पाऊसच पडत नाही. आणि हे देखील एक कारण असू शकेल की हवामान शुष्क झालं, वारंवार दुष्काळ पडला आणि परिणामी काय घडलं, ती जी जमीन होती, टिकाऊ जमीन जी होती तिची प्रत ही खालावली गेली असेल. ती टिकाऊ जमीन होती ती प्रत ही खालावली गेली असेल आणि या नगरांचा ऱ्हास झाला असेल. त्याच्यानंतर 6वं कारण आपल्याला म्हणता येईल की सरस्वती जी नदी आहे याच्या खोऱ्यामध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला असेल. कुठे? तर सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये भूकंप झाला असेल. परिणाम काय घडला? तर या नदीचं जे पात्र होतं, हे पात्र उंचावले गेलं असेल. या जे सरस्वती नदीचं पात्र जे होतं, हे उंचावलं गेलं असेल आणि तिला ज्या मिळणाऱ्या नद्या होत्या, त्या म्हणजे सतलज आणि यमुना. या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि या नद्यांच्या उपनद्यांनी उपनद्याच्या पात्रांनी आपली दिशा ही बदलली असेल. त्या नद्या ज्या होत्या यांनी आपल्या दिशा बदलली असेल आणि परिणामी काय घडलं असेल की ही सरस्वती नदीचे जे पात्र आहे हे कोरडं पडलं असेल आणि परिणाम काय करणे सरस्वती नदीला सतलज आणि यमुना ह्या ज्या नद्या होत्या ह्या येऊन मिळायच्या आणि ह्या नद्यांनी आपली पात्र बदललं होतं, दिशा बदलली होती पात्रांनी. परिणामी सरस्वती पात्र हे कोरडं पडलं असेल आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावं लागलं असेल. की पात्र कोरडं पाणी नाही मिळालं तिथे आणि पाणी न मिळाल्यामुळे या लोकांनी काय केलं असेल, स्थलांतर केलं असेल आणि परिणामी या नगरांना उतरती कळायला लागली असं असं आपण म्हणू शकतो. थँक्यू.